सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। कालची बातमी पाहिली, मन फारच सुन्न झालं, दुःखी झालं। कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं निधन झालेलं आहे। ही खूप दुर्दैवी घटना आहे। संपूर्ण महाराष्ट्र हाळाला दुःखी झालेला आहे। पवारांना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। बातमी पाहिल्यावर विश्वासच बसला नाही। पहिल्यांदा अगदी मन सुन्न झालं। काय पिळून टाकणारी घटना घडली आहे। राज्याच्या राजकारणातील धुरंधर नेते होते अजित पवार दादा। सगळ्यांचे दादा गेले, त्यामुळे खूप दुःखी मन झालं आहे। ही बातमी पचवणं सर्वांसाठीच कठीण आहे खूप, तसंच आमच्यासाठीही कठीण आहे। अजितदादांना माझ्या व माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देऊन माझा व्हिडिओ सुरुवात करते। इतके दिवस व्लॉग का येत नव्हते त्याचं कारण सांगणार आहे मी। तर मला अशक्तपणा येत होता, धाप पण खूप लागत होती आणि चक्कर पण यायचे। जरा अन्वीला शाळेत सोडून आणली की लगेच धाप लागायची आणि जरा चालून आलं की धाप लागायची, चक्कर यायची। म्हणून इथल्या चौले डॉक्टरांना दाखवलं। आमच्या इथं गल्लीत आहेत चौले डॉक्टर म्हणून, त्यांना दाखवलं। मग त्यांनी गोळ्या दिल्या, त्या गोळ्या खाल्ल्या। त्या गोळ्यानं काय फरक पडला नाही जास्त, म्हणून रक्तवाढीची इंजेक्शन त्यांनी चालू केली मला। 1 दिवसाआड 1 इंजेक्शन असं होतं। मग ती इंजेक्शन घेतल्यानंतर त्याला 8 दिवस लागले, कारण इंजेक्शन ते सलग घेऊन चालत नाही। एक दिवस एक आड घ्यायला लागतं, असं आहे त्या इंजेक्शनचं। त्या इंजेक्शनमध्ये पूर्णपणे 10 दिवस गेले आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर मग मी म्हटलं रक्त वाढले का नाही ते कसं कळणार, त्यांना विचारलं। ते म्हणून आहेत डॉक्टर आमच्या इथं, त्यांच्या लॅबोरेटरीमधून रक्त तपासून घेऊया आपण, रक्त चेक करूया। मग रक्त चेक केलं माझं आणि युरिन पण चेक केली तिथं जाऊन मी, आणि रिपोर्ट मिळाला लगेच। मग रिपोर्ट त्यांना दाखवला। मग रक्ताचं रक्तातील हिमोग्लोबिन फार कमी होतं। युरिन वगैरे सगळी ओके होती, पण रक्तातलं हिमोग्लोबिन कमी झालं। मग त्यांनी सांगितलं ॲडमिट व्हायला पाहिजे। तर आईला वगैरे सांगणार घरातल्यांना, विचार करायला वेळ द्या जरा। मग 1 दिवस गेला विचार करण्यामध्ये। म्हणजे मी येऊन घरी सांगितलं असं डॉक्टर म्हणतात की ॲडमिट व्हायला पाहिजे, रक्त कमी पडले आणि ॲडमिट व्हायला पाहिजे असं म्हणतात। मग आईनं आमच्या डॉक्टरांना फोन केला। डॉक्टरने तिला पण व्यवस्थित समजावून सांगितलं की कशामुळं काय झाले, रक्त कमी पडले ते, आणि सिटी प्राईड म्हणून दवाखाना आहे तिथं ॲडमिट करायला सांगितलं। त्यांनी स्वतःहून फोन केला होता सिटी प्राईडमध्ये ॲडमिट व्हा म्हणून दवाखान्यात। हा बघा रक्त तपासणीचा रिपोर्ट माझा। हिमोग्लोबिन 4.6 आहे, खूप कमी आहे हिमोग्लोबिन। तिथं पिवळं केलेलं आहे बघा। आणि RBC काउंट म्हणून एक असतं, ते पण कमी आहे। ॲडमिट करणे गरजेचे आहे असं लिहिलं मला। जिथं पिवळं केलं ते डेंजर घटक होते यातले, बघू शकता इथं रिपोर्ट पाहू शकताय। असा आहे माझा रिपोर्ट। हा युरिनचा रिपोर्ट आहे। युरिनमध्ये काय नॉर्मल आहे सगळी असं दाखवते, यामध्ये काय नाही आहे। 2 रिपोर्ट काढून घेतलेले हे। तर अशा प्रकारे ॲडमिट करायला सांगितलेलं मला, त्यामुळे मी ॲडमिट होते दवाखान्यात ॲडमिट होते। त्यामुळे व्लॉग काय आले नाहीत। पार्ट 2 नंतर शेअर करीन। कोण आलं तर दवाखान्यात माझी उसापर करायला, माझ्यासोबत कोण होतं ते नंतर शेअर करेन पार्ट 2मध्ये। हा व्लॉग आवडला असतं तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।